जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बीडमधील वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास, भाविकांची मोठी गर्दी। आजच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग। दर्शनाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था नसल्यानं भाविकांची गैरसोय। गोंदियाच्या देवरेमधील ट्रक अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही फुटेज समोर। स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपमुळे अपघात। रत्नागिरीच्या निवळी गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला। टँकर चालक जखमी। जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मालेगावच्या गिरणा नदीला पूर। पुराच्या पाण्यामध्ये तरुण, लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी। स्टंटबाजी करताना या अगोदर 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती। तरीही काही तरुण पाण्यामध्ये स्टंटबाजी करतात। जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बीडमधील वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास, भाविकांची मोठी गर्दी। आजच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग। दर्शनाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था नसल्यानं भाविकांची गैरसोय। गोंदियाच्या देवरेमधील ट्रक अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही फुटेज समोर। स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपमुळे अपघात। रत्नागिरीच्या निवळी गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला। टँकर चालक जखमी। जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मालेगावच्या गिरणा नदीला पूर। पुराच्या पाण्यामध्ये तरुण, लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी। स्टंटबाजी करताना या अगोदर 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती। तरीही काही तरुण पाण्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसतात। खानदेशात कानबाई उत्सवाची सुरुवात। नागपंचमीनिमित्त येणाऱ्या रविवारी कानबाई मातेची स्थापना। दुसऱ्या दिवशी कानबाई मातेची वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात येते। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा। माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। मनतारा संस्था बोगस, राजू शेट्टींचा आरोप। लिफ्टमधून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लुटलं। पुण्याच्या शिरूरमधली घटना। 2 दिवसांमध्ये सलग दुसरी घटना।